नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण भाषासूत्रम 4 एकदम आता शेवटचं हे भाषासूत्रम आलेलं आहे. तर चला बघूयात या भाषासूत्रम 4मध्ये काय काय आहे बरं. तर याच्यामध्ये बघा क्रियापदानी, ह्याच्यामध्ये आपल्याला क्रियापदानी म्हणजे वर्ब्स हे आपण शिकणार आहोत. आधी आपण लट लकार परस्मैपदी पाहिलेलं आहे, लट लकार आत्मनेपदी पाहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल पठ धातू, वंद धातू, पठती, वंदते, आपण असं सगळं पाहिलेलं आहे. आता बघा लंग लकारः. लंग लकारः म्हणजे काय तर पास्ट टेन्स. लंग लकार म्हणजे काय पास्ट टेन्स. प्रथम भूतकालः ह्यालाच काय म्हणतात तर प्रथम भूतकालः असं म्हणतात. बरोबर. अद्य म्हणजे काय नाव. यह म्हणजे काय अद्य सोमवासरः अस्ति, यह भानुवासरः अस्ति. म्हणजे आता बघा गच्छति, बालकः गच्छति, बालकः अगच्छत्, अगच्छत्. खादति, बालकः खादति, बालकः अखादत्. वदति, बालकः वदति, बालकः अवदत्. आता बघा तुम्ही अद्य गच्छति, खादति, वदति, ह्यः अगच्छत्, अखादत्, अवदत् म्हणजे जी क्रिया दॅट ॲक्शन हॅज बीन ऑलरेडी डन. बालक हॅज ऑलरेडी एट, गॉन अँड सेड. ओके, म्हणून इथे यह लावलेला आहे. यह भानुवासरः म्हणजे काल रविवार होता असं. अंडरस्टूड. त्यामुळे तिकडे यह लावलेलं आहे. अगच्छत, अखादत, अवदत हे सगळे प्रथम भूतकालः दर्शवतात, सांगतात आपल्याला. ओके. आता बघा भूतकालः पूर्वकाले घटितां क्रियां दर्शयति. सो व्हॉट इज मेंट बाय पास्ट टेन्स. पूर्वकाले घटितां क्रियां दर्शयति म्हणजे इट शोज द ॲक्शन और इट डिनोट्स द ॲक्शन विच हॅज ऑलरेडी बी डन. मी काल फिरायला गेली होती, मी काल पेस्ट्री खाल्ली, मी काल अभ्यास केला. सो ऑलरेडी दिस क्रिया हॅज बीन डन. ओके. संस्कृते भूतकाल त्रयं वर्तते. संस्कृतामध्ये इफ यू विल सी देर आर 3 टाइप्स ऑफ पास्ट टेन्स अँड विच आर दे. लंग लकारः विच इज नाउ वी आर गोइंग टू सी. लिट लकारः. लिट लकारः इज ऑल्सो नोन ॲज परफेक्ट पास्ट टेन्स, परोक्ष भूतकाल. लंग लकारः इज नोन ॲज इम्परफेक्ट पास्ट टेन्स, अद्यतन भूतकाल. तथा लुंग लकारः. लुंग लकारः इज सामान्य भूतकालः. लुंग लकारः इज सामान्य भूतकालः. सो लंग, लिट, लुंग हे सगळे काय आहेत तर लकार आहेत. आपल्याकडे संस्कृतामध्ये दश लकारानी संती. त्यातले आपण लट लकार पाहिलेला आहे आणि आता लंग लकार आपण पाहत आहोत. ओके. अत्र वयं केवलं लंग दॅट इज प्रथम भूतकालं पश्यामः. आपण आता फक्त प्रथम भूतकालाचाच विचार करूयात. लंग लकारे मूल धातोः पूर्वम अ इति आगमः भवति. सो यू हैव टू रिमेंबर हियर कि लंग लकारे मूल धातोः पूर्वम मतलब क्या, जो मूल धातु है अपना उसके पहले अ इति आगमः भवति. आगमः मतलब कि अ जो हा आहे तो मूळ धातूच्या पूर्वी येणार. फॉर एक्झाम्पल इकडे गमगच्छ धातू आहे, तर गमगच्छ धातूच्या आधी काय आलंय तर बघा अ हा आगम इथे लावलेला आहे. सो यू हॅव टू रिमेंबर दॅट बिफोर द मूल धातू you have to add a if you are studying लंग लकारः, if you are studying past tense. आता लंग लकारः मी तुम्हाला सांगितलं ना इम्परफेक्ट पास्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल अपठत, अगच्छत. तसंच लिट लकारः पण आहे. आपण एकेका सेंटेन्समध्येच फक्त ह्याची माहिती घेऊयात. लंग लकारः इट इज ऑल अबाउट युअर पास्ट इव्हेंट्स दॅट हॅज हॅपन्ड बिफोर टुडे. जसं मी काल खाल्लं. लिट लकारः इज हिस्टॉरिकल पास्ट, मायथॉलॉजिकल पास्ट, की राम वनवासात गेला होता, शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला 16व्या वर्षी जिंकला होता असं. आणि जो लुंग लकार आहे ज्याला आपण
सामान्य भूतकाळ म्हणतो. इट इज ऑफन रिसेंट ऑर टुडे, म्हणजे जस्ट मी मगाशी हे बोलली की बालकः गच्छति, हे मी आत्ताच रिसेंटली जस्ट बोलली. किंवा मग त्या रिलेटेड म्हणजे त्या रिलेटेड मीन्स जस्ट रिसेंट बोलली आणि मग पास्ट इव्हेंट्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये येणार लुंगमध्ये. ओके, सो नाव लेट्स बिगिन विथ आवर डिटेल्ड स्टडी ऑफ लंग लकारः. आता बघा, क्रियापदसूत्रम विल बी सेम, जसं आपण लट लकारमध्ये क्रियापदसूत्रम पाहिलं होतं. पठ धातू आहे, तर पठ अधिक गणविकरणम अधिक ती प्रत्यय विल गिव यू पठती. और वंद धातू आहे, अधिक गणविकरणम अधिक ते प्रत्यय वंदते. सो द फॉर्म्युला इज गोइंग टू बी सेम, बट हिअर आगमः. आता बघा, आगमः विल बी देअर बिकॉज वी आर स्टडिंग लंग लकारः. तर आगमः अस्ति प्लस मूल धातुः आदेशः, मूल धातूचा आदेश. हां, म्हणजेच काय, मूळ धातू तिकडे असणार, प्लस गणविकरणम चिन्हम. 1 4 6 10 हे जे आपण गण आपल्याला आहेत त्याचं गणविकरणम आपल्याला तिथे लिहायचं आहे. इज इक्वल्स टू धातुअंगम, इज इक्वल्स टू धातुअंगम प्लस प्रत्यय विल गिव यू दॅट क्रियापद. सो लेट्स सी वन एक्झाम्पल. आता बघा, पठ हा इथे मूळ धातू आहे, पण आपण पास्ट टेन्स स्टडी करतोय. सो अधिक पठ अधिक गणविकरणम असती. तर हे बघा काय होईल, अधिक प ठ हलंत आहे अधिक ठ हलंत अत्र अस्ति अधिक विल गिव यू पुरा ठ. सो ठ. आता बघा प्रत्यय काय आहेत. हा परस्मैपदी प्रत्यय वी विल सी फर्स्ट. परस्मैपदी प्रत्यय त ताम अन, त अत्र हलंत अस्ति. सो प्लस प्रत्यय, सो ठ त. तर तुम्हाला बोलायचं कसं आहे, अपठत. अपठत, यू डोंट हॅव टू स्ट्रेस दॅट पुरा त. यू डोंट हॅव टू स्ट्रेस दॅट पुरा त ओनली बिकॉज द त इज हलंत हिअर. इफ यू आर गोइंग टू राईट दिस पुरा इफ यू आर गोइंग टू राईट दिस पुरा त, इट इज रॉंग बिकॉज आपला प्रत्यय जो आहे तोच हलंतमध्ये आहे. सो इट इज अपठत. अपठत, यू हॅव टू से लाईक दॅट ओनली. अपठत, अधिक पठ अधिक गणविकरणम इज इक्वल्स टू अपठ अधिक त. त त इज हलंत हिअर अधिक त इज इक्वल्स टू अपठत. अपठत. लेट्स सी लंग प्रत्ययः ऑफ परस्मैपदी धातु. प्रथमपुरुषः एकवचनं त, प्रथमपुरुषः द्विवचनं ताम, म हलंत हिअर. प्रथमपुरुषः बहुवचनम अन, तत्ताम अन, तत्ताम अन. मध्यमपुरुषः एकवचनम अत्र अस्ति, विसर्गः, विसर्गः अस्ति अत्र. तर मी डॅश तम त असं म्हणते, पण तुम्ही लक्षात ठेवा की डॅश म्हणजेच तिकडे तुम्हाला विसर्ग लावायचा आहे. फॉर एक्झाम्पल अपठः, अपठः. डॅश तम त, तम. मध्यमपुरुषः द्विवचनं मध्ये अस्ति तम. प्रथमपुरुषः द्विवचनं मध्ये अस्ति ताम, ताम आणि तम. आणि बहुवचनांमध्ये असती पूर्ण त. आता इकडे बघा, इकडे पूर्ण त आलेला आहे, पण एकवचनांमध्ये हलंत त आहे. उत्तम पुरुषः एकवचनांमध्ये अस्ति अम, अपठम, अपठम. द्वितीय उत्तम पुरुषः द्विवचनांमध्ये अस्ति व, आणि उत्तम पुरुषः बहुवचनांमध्ये अस्ति म. पूर्ण आहे व आणि म, पण अम मध्ये जो म आहे तो हलंत आहे. त ताम अन, डॅश तम त, अम व म. डॅश मी असं पाठ केलं आहे म्हणून मी डॅश बोलते आहे, पण इकडे विसर्ग तुम्हाला बोलायचा आहे. विसर्ग तुम्हाला लावायचा आहे. आता बघा, अ अधिक नृत अधिक य. आता हा चतुर्थ गणातील धातू आहे. अ अधिक नृत अधिक य. आता बघा, अ अधिक नृ, अनृ
त हलंत अधिक य, त हलंत अधिक य, त्य. त हलंत तसाच राहणार आणि त्याला काय ॲड होणार, त हलंत अधिक य, त्य. नृत्य. अनृत्य अधिक त हलंत प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे अनृत्यत. अनृत्यत. 6व्या गणातील धातू आहे लिख. अ अधिक लिख, अलिख अधिक अ. आता ख हलंतमध्ये अ जेव्हा ॲड होतो तेव्हा तो काय बनतो, तर पूर्ण ख होईल. अलिख अधिक त प्रत्यय त, तर अलिखत. अलिखत. अ अधिक पूज 10व्या गणातील धातू आहे, त्याला गणविकरणम आहे अय. अपू. आता बघा इथे अ पू. आता ज अधिक अ, ज आणि हा पूर्ण य आणि मग त्याला प्रत्यय लावला आपण त, अपूजयत. अपूजयत. ओके. सो आता हे एवढं तुम्हाला समजलेलं आहे. अपठत, अपठताम, अपठन. अपठः, अपठतम, अपठत. अपठम, अपठाव, अपठाम. आता बघा फॉर एक्झाम्पल आपण अ प ठ आणि त्याच्या पुढे काय आहे, म आहे. अपठम, अपठाम. हां, तर आता बघा अ अधिक पठ धातू अधिक तिकडे तुमचा एक सेकंड, तुमचं गणविकरणम लागलेलं आहे अ. हां हां, we will, एक सेकंड, let me rough all this because it is creating mess. अ अधिक पठ पूर्ण आता मी लिहिते, तर ते झालं अपठ अधिक अपठ अधिक म. तर तिकडे काही चेंजेस होतात, ग्रॅमॅटिकल चेंजेस, त्यामुळे ते होतं अपठाम. तर तुम्ही अपठम असं नका लिहू, तुम्ही काय लिहिणार, जरी अपठ आपलं मूळ धातू आहे. आता इकडे त प्रत्ययाच्या ऐवजी जर तुम्ही फक्त म प्रत्यय लावला तर तुम्ही काय म्हणाल की अपठम झालं पाहिजे ना, पण इथे तर दिलेलं आहे की अपठाम. मग ते कसं, तर त्याच्यामध्ये काही ग्रॅमॅटिकल चेंजेस होतात, त्यामुळे तिकडे तो एक आपल्याला काना लागलेला दिसतो. सो यू हॅव टू जस्ट रिमेंबर दॅट की अपठाम लिहायचं आहे, अपठाव लिहायचं आहे, अपठत लिहायचं आहे. दॅट्स वाय दिस प्रत्यय बाय हार्ट करणे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा आत्मनेपदी प्रत्यय पण लगेच पाहून घेऊयात. आता आत्मनेपदी प्रत्ययमध्ये बघा प्रथम पुरुषः एकवचनम मध्ये अस्ति त, पूर्ण त आहे. प्रथम पुरुषः द्विवचनम मध्ये अस्ति इताम. प्रथम पुरुषः बहुवचनम मध्ये अस्ति अंत, त इताम अंत, त इताम अंत. मध्यम पुरुषः एकवचनम मध्ये थाहा, थाहा. हे थोडं आय डोंट से की हे डिफिकल्ट आहे, बट लिटिल बिट हे डिफरंट आहे. बट हे रोज रीड केल्याने तुमचं आपने आप पाठ होऊन जाईल. थाहा, इकडे फक्त विसर्ग आहे अपठः, पण इकडे थाहा आहे. मध्यम पुरुषः द्विवचनम इथाम, मध्यम पुरुषः बहुवचनम ध्वम. थाहा इथाम ध्वम, त इताम अंत, थाहा इथाम ध्वम. उत्तम पुरुषः एकवचनम ई वही मही, ई वही मही. इकडे ही आणि इकडे पण ही काय आहे, तर ऱ्हस्व आहे, दीर्घ नाही आहे. तर आता एक धातू आपण चालवून बघूयात. त्याप्रमाणे अभाषत, बट ऑफकोर्स अ लागणार आहे, तर अभाषत. बाकी सगळं सेम राहणार. अ अधिक भाष अधिक अ प्लस पूर्णवाला त इकडे ॲड होणार. जी प्रोसेस आहे ह्या फॉर्म्युलाप्रमाणे ती सेमच राहणार आहे. अभाषत, अभाषेताम, अभाष अधिक इताम, त्याचं ए होतं. हां, इताम.
ई आणि तिकडे अ असल्यामुळे ती संधी होते. अभाषेताम अभाषंत अभाषंत अभाषथाः अभाषेथाम वापस अ आणि ई आल्यामुळे ए होणार. अभाषेथाम अभाषध्वम अभाषध्वम अभाषे अभाषावही अभाषामहि. अंडरस्टूड. अभाषत अभाषेताम अभाषंत अभाषथाः अभाषेथाम अभाषध्वम अभाषे अभाषावही अभाषामहि. तसंच मग तुम्हाला इकडे बाकीचे पण लंग रूपाने दिलेले आहेत. जसं नृत 4 पप अनृत्यत अनृत्यताम अनृत्यन अनृत्यः अनृत्यतम अनृत्यत अनृत्यम अनृत्याव अनृत्याम. युध आहे 4 आप अयुध्यत अयुध्येताम अयुध्यंत अयुध्यथाः अयुध्येथाम अयुध्यध्वम अयुध्ये अयुध्यावही वयम अयुध्यामहि. तर तुम्ही असं सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. आपण एक तसं करूयात बघा. सह अलिखत तौ अलिखताम ते अलिखन त्वम अलिखः युवाम अलिखतम यूयम अलिखत अहम अलिखम आवाम अलिखाव वयम अलिखाम. सह अदिशत तौ अदिशेताम ते अदिशंत त्वम अदिशथाः युवाम अदिशेथाम यूयम अदिशध्वम अहम अदिशे आवाम अदिशावही वयम अदिशामहि. तसंच अपूजयत अपूजयताम अपूजयन अपूजयः अपूजयतम अपूजयत अपूजयम अपूजयाव वयम अपूजयाम. पूज धातू परस्मैपदी अपि अस्ति आत्मनेपदी अपि अस्ति. तो उभयपदी धातू आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे हे रीड करा. अस पप अस धातू आपण बघूयात. हे तुम्ही पाठ करा हे दोन्ही पण. आणि क्रू पण परस्मैपदी दिलेला आहे. क्रू आत्मनेपदी पण त्यांनी करून दाखवलेला आहे. तर प्रथम पुरुषः एकवचनम आसीत. बघा खूप वेळा आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये लेसन्समध्ये येतं आसीत आस्ताम आसन आसीही आस्तम आस्त आसम आस्व आस्म आसीत. भरपूर स्टोरीजमध्ये आपण बोलतो बघा आसीत एषः किंवा एकस्मिन दिने ... आसीत असं. आसीत आस्ताम आसन आसीही आस्तम आस्त आसम आस्व आस्म. क्रू परस्मैपदी अकरोत. बघा आता अकरोत पण खूप वेळा येतं. करोति स्म किंवा अकरोत. अकरोत अकुरुताम अकुर्वन अकरोहो अकुरुतम अकुरुत अकर्वम अकर्वम अकुर्व अकुर्म. क्रू धातू वेगळाच चालतो. अकुरुत अकुर्वाताम अकुर्वत अकुरुथाः अकुर्वाथाम अकुरुध्वम अकुर्वी अकुर्वही अकुर्मही. सो यू हॅव टू रिमेंबर की कुठे कुठे हा एकदम वेगळ्या प्रकारे चाललेला आहे. अँड अंटिल अँड अनलेस यू रीड एव्हरी डे यू विल फील इट इज डिफिकल्ट बट ॲक्च्युली नॉट. तुम्ही लंग लकार इस्पेशली आत्मनेपदी रोज प्रॅक्टिस करा. आता बघा इथे 15 वाक्याने त्याने दिलेली आहेत. परस्मैपदी आणि आत्मनेपदी दोन्ही धातू त्याने वापरलेले आहेत. बघा आता सह बालकः अगच्छत. तुम्ही असंही बोलू शकता सह बालकः अभाषत. जसं मी तुम्हाला हे 2 धातू चालवून दाखवले ना की सह अलिखत तौ अलिखताम तसंच त्याने इथे ते दिलेलं आहे. आपण एकदा फक्त रीड करून घेऊयात. सा बालिका अगच्छत सा बालिका अभाषत तद अपत्यम अगच्छत तद अपत्यम अभाषत. सो पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी असं तिन्ही प्रकारे त्यांनी चालवून दाखवलेलं आहे. तौ बालकौ अगच्छताम तौ बालकौ अभाषेताम ते बालिके अगच्छताम ते बालिके अभाषेताम ते अपत्ये अगच्छताम
ते अपत्ये अभाषेताम, ते बालकाः, आता बघा प्लुरल आलंय, अगच्छन् अभाषन्त, ताः बालिकाः अगच्छन् अभाषन्त, तानि अपत्यानि अगच्छन् अभाषन्त, त्वम् अगच्छः अभाषथाः, युवाम् अगच्छताम् अभाषेताम्, यूयम् अगच्छत अभाषध्वम्, अहम् अगच्छम् अभाषे, आवाम् अगच्छाव अभाषावहि, वयम् अगच्छाम वयम् अभाषामहि. आता इथे तुम्हाला दिलंय क्रियापदकोशात परस्मैपदी आत्मनेपदी धातून दृष्ट्वा पंचदश वाक्यानी वदत. जे काही क्रियापदकोश आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्याच्यामधनं तुम्ही धातू बघा आणि त्यावरनं पंचदश वाक्यानी म्हणा. हे सुद्धा पंचदश वाक्य त्यांनी दिलेली आहेत, ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आय होप I have cleared this as much as I can, but still if you have any doubt related to this particular point of Kriya Padani 3, do let me know in the comment section. Share this video with your friends and please do read this lang pratyayah of Parasmaipadi and Atmanepadi every day. Then and then only it will be familiar to you. Otherwise you will feel that it is difficult. जसे दिलेले आहेत तुम्हाला इथे अपठत किंवा अभाषत, तसंच तुम्ही रीड करा, म्हणजे तुमच्या ते मस्तपैकी लक्षात राहील. ओके, थँक्यू सो मच. धन्यवादः. जयतु संस्कृतं, जयतु भारतम्.